श्री स्वामी समर्थ. देवपूजा काही जणांकडून करताना होतात अशा चुका, त्यामुळे त्यांना देव पावत नाही. तर काही जणांना देवपूजा नेमकं कशी करावी हे माहीतच नसतं. देवपूजा करताना काही महत्त्वाचे नियम तुम्हाला माहीत असलेच पाहिजे. देवपूजा करताना हे नियम तुम्ही पाळावेच पाहिजे. त्यामुळे नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. घरात देवपूजा ही दररोज केली जाते. दररोज नित्यनियमाने पूजा केली तर घर प्रसन्न राहते. देवाची पूजा करताना तुमचे मन नेहमी प्रसन्न असावे, म्हणजे तुमच्या घरातील सगळे सदस्य सुखी राहतात आणि घरातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात, मदत मिळते. देवाच्या पूजेसाठी काही महत्त्वाचे नियम. देवपूजा करताना नेहमी स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालूनच पूजा करावी. देवपूजा करताना नेहमी आसनावर बसावे, तसेच आपले आसने देवापेक्षा उंच नसावे. पूजेला सुरुवात करताना स्वतःच्या कपाळावर गंध लावून घ्यावा. पूजा करताना तुमचे मन एकाग्र असावे. देवपूजा करताना मध्येच उठू नये. पूजा करताना घंटा ही देवघरात ठेवतात, ती डाव्या हाताला ठेवावी. शंख हा आपल्या उजव्या हाताला ठेवावा. देवपूजा करताना समय ही आपल्या डाव्या बाजूला ठेवावी. तुपाचे निरंजन हे नेहमी उजव्या बाजूला ठेवावे. विड्याची पाने पूजेसाठी ठेवताना ही नेहमी पालथी आणि देवाकडे देठ करावी. नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही देवाकडे करावी. देवाला नमस्कार करताना चप्पल घालून नमस्कार करू नये, तसेच देवघरात चप्पल घालून येऊ नये. देवपूजा कशी करावी. सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून पूजेला बसावे. कपाळाला गंध लावून घ्यावा. समय आणि उदबत्ती लावून घ्यावी आणि समईला गंध लावून घ्यावा. त्यानंतर घंटीची पूजा करावी आणि घंटी वाजवावी. सगळ्या देवांना पाण्याने स्नान घालावे आणि स्वच्छ पुसून सगळ्या देवाला गंध लावावे. तसेच सगळ्या देवांना फुलं वाहिल्यानंतर नैवेद्य दाखवून झाल्यावर तुपाचे निरंजन लावून आरती करावी. तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.